ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रिया प्रतिमाला घेऊन आलेली असते. सध्या प्रियाचं मिशन एकच असतं, सायलीची बदनामी. आणि त्यात प्रतिमासुद्धा सायलीला खूप मिस करत असते. त्यामुळे प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या समोर आता तिने खूप मोठं कारस्थान करायचं ठरवलेलं असतं. आता प्रतिमाला ती घेऊन येते. कल्पना अजूनही थोडीफार उदासच असते. कुठेतरी सायलीसोबत तिचं आता खूप चांगलं कनेक्शन जुळलेलं असतं. आणि त्यामुळे इकडे आता अस्मिता म्हणते, बघ ना, मुद्दामच प्रतिमा आत्याला घेऊन तन्वी इथे आली असणार आहे. कारण मम्माची अवस्था बघता तिला न प्रतिमा आत्या चांगलीच चावरेल. यावरती प्रतिमा सांगते, खरं सांगू का, तर कल्पना, तू उगाचच न सायलीविषयी मनामध्ये इतकं हे करून बसलेली आहेस. सायलीचं चुकलं असेल, पण तरीसुद्धा सायली मनाने वाईट नाही आहे. तिने आपल्या सगळ्यांसाठी जे काही केलं आहे ना, ते सुद्धा आपण विसरून चालणार नाही. यावरती आता इकडे कल्पना म्हणते, मला या सगळ्या प्रकरणातून बाहेरच पडता येत नाही. कधीतरी आपण सायलीसोबत खूप काही चुकीचं केलं आहे ना, असं मला वाटतं. पण त्याचबरोबर आता ती जे वागले ना, ते सुद्धा चुकीचं वाटतं. पण कधीतरी असं वाटतं की तिने तिची मजबुरी म्हणून हे सगळं केलं आहे. आणि अर्जुनचं काय होतं, मग तिच्यापेक्षा जास्त दोषी अर्जुन आहे ना. कल्पनाला प्रतिमा सांगते, अगं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. गरिबी असते ना, ती माणसाला अशा पातळीवरती नेऊन ठेवते ना, की जिथे आपण ज्यांच्याकडे व्यवस्थित साधन आहेत ना, ते विचार करू शकत नाही. जी गोष्ट करण्याचा ती गरिबी करायला लावते. आणि इथे तर प्रश्न तिच्या अनाथ असलेल्या सायलीच्या आईवडिलांचा म्हणजे वडिलांचा होता, जिने आपल्या डोक्यावरचं छत्र निघून गेलंय आणि फक्त लहानपणापासून एकच मधुभाऊ, त्यांनाच आपलं वडील मानलंय, त्या मधुभाऊंचा होता. यावरती आता इकडे प्रिया म्हणते, काही नाही, तुम्हाला असं वाटतंय की सायली या सगळ्यामध्ये हे सगळं जे काही करती आहे ना, ते सगळं आणि सगळं मधुभाऊंसाठी नाही. मी तुम्हाला आता खऱ्या अर्थाने सायलीचा खरा किस्सा सांगणार आहे. सायली या सगळ्यामध्ये जे काही वागते ना, ते सगळं आता फक्त एक फ्रॉड आहे. कल्पना मामी, तुला माहीत नसेल म्हणून तुला सांगण्याचा मी प्रयत्न करते. मी आश्रमात तिच्यासोबत इतके दिवस काढलेले आहेत. आश्रमामध्ये ज्या वेळेला आम्ही एकत्रितपणे होतो ना, त्यावेळेला तिने अशाच खूप साऱ्या म्हणजे पैसेवाल्या मुलांना पटवून ठेवलं होतं. आणि आता त्यांच्यासोबत फिरायची, सगळ्या हौसीमौजी करायची. तुला माहीत नाही आहे, आश्रम चालवण्यासाठी सायलीच्या म्हणजे आश्रमासाठी सुद्धा ती हे करायची, पैसे आणायची. कुठून? इतके मोठ्या लोकांशी ओळखी कशा? प्रतिमा म्हणते, नाही, सायली असं कधीच वागू शकणार नाही. यावरती मग आता सांगायला लागते इकडे प्रिया की नाही, मी तुम्हाला तेच सांगते ना, ती कशी आहे, ती आतल्या गाठीची आहे, खाली मुंडी पाताळ धोंडी. आता मी तुम्हाला फटकळ वाटेन, मी तुम्हाला आगाऊ वाटेल, पण म्हणून मी कधीतरी असं इतक्या खालच्या लेवलला जाऊन तुमच्याशी खोटं बोलले का? तुम्हीच सांगा बरं, मी असं कधीतरी खोटं तुमच्यासोबत वागले आहे का? त्यामुळे तुम्ही या सगळ्याचा नीट विचार करा. मला असं वाटतंय की एकदा नीट विचार केलात तर तुम्हाला कळेल की सायली कशी होती. विमल हे सगळं ऐकत असते आणि सायलीला 1.5 वर्ष गेलं विमल ओळखत असते. सायलीचा सगळ्या गोष्टी, सायलीचं वागणूक आणि किती सोज्वळपणा अंगात आहे हे विमलने पाहिलेलं असतं. किती मर्यादेत सायली राहिले हे पाहिलेलं असतं. पण इकडे प्रिया सायलीच्या बद्दल आता जेवढं काही सांगता येईल वाईट साईड, जेवढं तिला बदनाम करता येईल ते बदनाम करण्याची एकही संधी ती सोडतच नसते. आणि त्यामुळे प्रतिमा सांगते, नाही तन्वी, उगाचच कोणाच्या कॅरेक्टरवरती बोट नको ठेवू. प्रिया सांगते, आई खरंच तुला माहीत नाही आहे. आता नेमका अर्जुन आणि चैतन्य त्याच वेळेला येतात आणि प्रियाचं हे सगळं बोलणं ऐकतात. त्यावरती चैतन्य आता इकडे अर्जुनला सांगायला लागतं, अर्जुन तू शांत बस. आत्ता तू एक शब्द काही बोललास ना, तरीसुद्धा घरचे तुझ्या विरोधात जातील आणि सगळा तमाशा होईल. अर्जुन रागारागात प्रियाकडे पाहतो. प्रिया विषय बदलते, पण आता अर्जुन तिकडून निघून जातो. त्याच वेळेला मग चैतन्य सायलीला आणि कुसुमची भेट घेतो. कुसुम सायलीची भेट घेतल्यावरती मग आता इकडे चैतन्य सांगायला लागतो, या तन्वीने तर खूप मोठी तिकडे आता पूर्णाजीसमोर आणि
कल्पना मामीसमोर, कल्पना मावशीसमोर खूप मोठा आता नरेटिव्ह सेट केलं आहे की इकडे सायली या सगळ्यामध्ये एक व्यभिचारी मुलगी आहे आणि तिचे अनेक मुलांसोबत अफेअर होते आणि हे सगळं जर एकदा पूर्णाजीच्या आणि कल्पना मावशीच्या डोक्यात फिट झालं तर सायलीचे त्या घरात येण्याचे सगळे दरवाजे बंद होतील. आणि म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का, या सगळ्यामध्ये जे काही प्रिया खोटं बोलतीये तन्वी, ते खोटं आपण सगळं बाहेर काढलं पाहिजे. यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते, त्या तन्वीची सगळी लफडी मला माहिती आहेत. ती प्रिया कुणासोबत फिरायची आणि हे जे ती काही सायलीच्याबद्दल बोलतीये ना, ते सगळं तिने केलेलं कारस्थान आहे. तिला या सगळ्यामध्ये आता बिलकुल लाज वाटत नाही आहे की सायलीबद्दल हे असं पसरवायला. ते काही नाही, त्या प्रियाला आता मी सोडणार नाही आहे. ती जे काही करण्याचा प्रयत्न करते या सगळ्यामध्ये तिचा प्रयत्न मी पूर्णपणे हाणून पाडणार, असं म्हणत मात्र आता इकडे कुसुम सांगते मधुभाऊंकडे तिने केलेल्या सगळ्या गोष्टींचे आता पुरावे आहेत आणि या गोष्टींचे पुरावे जोपर्यंत आता मधुभाऊंकडून मी घेत नाही आहे ना, तोपर्यंत कोणत्याही बाबतीत मी आता गप्प बसणार नाही, असं म्हणत कुसुम मधुभाऊंशी बोलायला सांगते. आणि ती सांगते, काळजी करू नका चैतन्य सर, काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये मधुभाऊंकडून पुरावे आणून, असं म्हटल्यावर ती कुसुम घरी येते आणि कुसुम खूप चिडलेली असते. त्यावरती सायली म्हणते, कुसुमताई अगं जाऊ दे ना, तू त्या प्रियाच्या नादी कुठे लागती आहेस. यावरती आता मात्र इकडे कुसुम सांगायला लागते, नाही, प्रियाच्या नादी मी लागणार तर आहेच, पण या सगळ्यामध्ये प्रियाला आता मी धडा शिकवणार. मधुभाऊंना ज्या वेळेला हे सत्य समजेल ना, त्यावेळेला ते आता प्रियाला कोणत्याही बाबतीत सोडणार नाहीत. हे बघ, याच्यामध्ये सगळे कागदपत्र आहेत. प्रियाने जे काही फ्रॉड केलेत ना आश्रमाच्या बाबतीत, या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी नोंद करून ठेवलेले सगळे कागदपत्र आता इकडे आलेले आहेत. आणि हे कागदपत्र मी ज्या वेळेला आता नेऊन पूर्णाजींना दाखवणार, त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रियाच्या बाबतीत जे काही घडेल ना, त्यासाठी मी खूप इकडे तोपर्यंत मधुभाऊंना सुद्धा आता फोन आलेला असतो. मधुभाऊंना फोन येतो आणि त्यांना प्रियाने केलेल्या सगळ्या कुकारस्थानांची माहिती कळते. मधुभाऊ चिडतात आणि चिडलेले मधुभाऊ आता मात्र रागारागात असतात. इकडे सायली विचार करते, मधुभाऊंना कुणी सांगितलं असेल या सगळ्याबद्दल, मधुभाऊंना कुणी फोन केला हे तर गुपितच राहिलेलं असतं. पण आता मधुभाऊंना कुसुम विचारते, काय झालं. यावरती मधुभाऊ सांगतात, आता त्या प्रियाला धडा शिकवायची वेळ आलेली आहे. सायलीबद्दल अफवा पसरवत आहे. मला समजलंय ती जे काही सायलीबद्दल कुसुम म्हणते, तुम्हाला कुणाचा फोन आला होता. मधुभाऊ म्हणतात, कुणाचा फोन आला होता ती गोष्ट महत्त्वाची नाही, आता मी काय करतोय ते बघ, काढते माझी पिशवी. यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते, मी ऑलरेडी काढलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, मला ऑलरेडी हे सगळं समजलेलं आहे. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, मग तू आत्ता मला सांगतेस, या तन्वीची सगळी कुकारस्थानं आत्ता मी जाऊन घरी उघडणार आहे. तिची सगळे कागदपत्र काढ, आपण निघूया. सायली म्हणते, मधुभाऊ नको ना, तुम्ही जाऊन तिकडे उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे लोक आहेत ना, ती सगळी प्रियाच्या बाजूने आहेत. मधुभाऊ म्हणतात, असू दे की, प्रियाच्या बाजूने असो नाहीतर अजून कुणाच्या बाजूने असो, तिने तुझ्यावरती बोट उचललंय ना, मी या सुभेदारांना दाखवणार की त्यांची जी नात आहे ना ती काय लायकीची आहे ते. असं म्हणत चिडलेले मधुभाऊ सगळे पेपर घेऊन आता निघतात. सायली थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण इकडे आता मधुभाऊंच्या हातामध्ये असलेले पेपर हे पहिल्यापासूनचे, म्हणजे ज्यापासून प्रिया आली तेव्हाचे तिचे फोटो आणि हे सगळं असतं. त्यामुळे आता इकडे सगळे पुरावे समोर आल्यावरती मग मात्र आता प्रियाची भांडी फुटणार असते. मधुभाऊ सगळं घेऊन येतात आणि या पूर्णाजीच्या समोर उभे राहतात. पूर्णाजी, प्रतिमा ह्या दोघी जणी तिकडे असतात. मधुभाऊ सांगतात, माझ्या मुलीबद्दल अफवा पसरवण्याची तुम्हाला कुणी मुभा दिलेली नाही आहे. माझ्या मुलीला मी या सगळ्यातून बाहेर घेऊन आलेलो आहे आणि आता त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जी काही सत्य आहे ना ते मी तुम्हाला सांगायला आलोय. प्रिया म्हणते, मधुभाऊ तुम्ही काय इकडे आलात. प्रिया गडबडते. मधुभाऊंच्या हातामध्ये भली मोठी पिशवी असते आणि त्यावरती मधुभाऊ सांगतात, मी तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे. या प्रियाने आमच्या आश्रमात खूप मोठे
फ्रॉड केलेले आहेत. खूप मोठे फ्रॉड करत तिने आता आश्रमातल्याच पेटीमधले पैसे काढलेत. बरं, हे झालं एक. पण अजूनही अनेक मुलांसोबत ती फिरत असायची. तिचे अफेअर होते कित्येक वेळेला पोलीस स्टेशनला. आणि आता या सगळ्यामध्ये मी तिला सोडवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ती जे काही सायलीबद्दल सांगत आहे ते ती स्वतः आहे. आता हे सगळे कागदपत्र तुम्ही पाहाल अशी मी अपेक्षा करतो. असं म्हणत ते सगळे कागदपत्र आता इकडे पूर्णाजीच्या समोर मांडले जातात. त्यावेळेला पूर्णाजी हादरते. इकडे आता अर्जुन पण हादरतो. त्याच्यामध्ये असलेले फोटो, त्याच्यामध्ये असलेलं प्रियाचं सगळे डॉक्युमेंट्स किंवा प्रियासोबत सापडलेले कागदपत्र, हे सगळं असल्यामुळे हे तर तन्वीचं नाहीच आहे. अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे? हा फोटो तन्वीचा नाही आहे. यावरती आता पूर्णाजी म्हणाल, ते काय आहे हे सगळं? म्हणजे या सगळ्यामध्ये या गोष्टी अशा पद्धतीने का घडतायत? मधुभाऊ, तुम्ही खोटं बोलताय का? मधुभाऊ म्हणतात, नाही, मी खोटं बोले नो, हे कागदपत्र कसे खोटं बोलतील? असं म्हणत मधुभाऊंनी सगळा आता खुलासा केलेला असतो. या सगळ्या खुलाशानंतर मग प्रिया पूर्णपणे हादरते. पूर्णाजी, यांच्यावरती काय विश्वास ठेवतेस? यावरती पूर्णाजी म्हणते, त्यांच्यावरती विश्वास नाही, पण तुला एक गोष्ट सांगू का? ही तू नाहीच आहेस लहानपणीची तन्वी. यावरती प्रिया म्हणते, मधुभाऊ काहीतरी खोटं बोलतायत. पण आधीचे डॉक्युमेंट्स कसे खोटे बोलतील? असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगते, या सायलीला मधुभाऊ पण फॉर आहेत. मधुभाऊंनीच तिला इकडे पाठवली असेल पैसे हे करायला, आणि आत्ता माझ्या विरुद्ध हे सगळं खोटं करायचं म्हटल्यावरती चिडलेले मधुभाऊ खाडकन प्रियाचे एक थोबाडीत देतात. आणि आत्तापर्यंत तुला लहानाची मोठी केली ना, ही खरं तर माझी चूक होती. असं म्हणत आता मधुभाऊ खूप चिडतात आणि प्रियाच्या सणसणीत थोबाडीत देतात. या सगळ्यामुळे आता मात्र मधुभाऊंना आता प्रियाला बरोबर सगळ्यांच्या समोर एक्सपोज झालेली असते.